धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। गॅस सिलेंडरच्या दरवाढ विरोधात ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन। नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गॅस टेक्नॉलॉजीचा ठाकरे सेनेच्या वतीने जाहीर निषेध। इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि LPG गॅस दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात ठाकरे सेना आता चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज शहरात गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांमुळे घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे। देशभरात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने तात्काळ दर कपात करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आधार देत केंद्र सरकार जनतेवर महागाईचा बोजा टाकत असल्याचा आरोपही ठाकरे सेनेने केला आहे। या संदर्भात केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाने गॅसची दरवाढ केली। जो 850 रुपयाला गॅस मिळत होता तो आज 928 रुपयाला त्या ठिकाणी झालेला आहे। एकीकडे इराणच्या युद्धाचं कारण देऊन या ठिकाणी दरवाढ लपवण्याकरता या ठिकाणी कृत्रिम टंचाई गॅसची निर्माण केली गेलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे शहरामध्ये मागणी जास्त असताना अधिकारी आकडे लपवत आहेत। विशेष करून जिल्हाधिकारी देखील खोटे आकडे या ठिकाणी सांगतायत। गोरगरिबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाही आहे। त्याच्या विरोधामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केले गेलं। देशाचे पंतप्रधान सांगतात की गटारामधनं गॅस निर्माण होतो, ती प्रतिकृती आज या ठिकाणी आम्ही करून दाखवलेली आहे। आणि आम्ही केंद्र शासनाचा, नरेंद्र मोदींचा आणि आकडेवारी लपवण्याला महाराष्ट्र राज्याचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या आंदोलनामधून आम्ही धिक्कार करतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।